माझं नाव गीता महेश पेडणेकर। श्रीकराच्या 3 लीळा आहेत मला। पहिली लीळा आहे नागारावळी कनेरवने ओळगविले। स्वामी एकदा पार्वतीच्या मंदिरात असतात, तर तिथे ना नागारावळी नावाची स्त्री येते आणि ती स्वामींना अशी बघतच राहते। तिला ना खूप आनंद होतो स्वामींना बघून। मग ती काय करते, तिच्या मनात अशी इच्छा येते, ती स्वामींना बघते, स्वामींना श्रीचरण प्रक्षालन करते, स्वामींच्या श्रीचरणी लागते, स्वामींना तूप लाडूचा उपार करते, विडाचा उपार करते, विडा स्वामी स्वीकार करतात सगळ्याचा। नंतर तिला अशी इच्छा होते की स्वामींना आपले सगळे दागिने अर्पण करावे, म्हणून ती तिच्या देहावर जेवढे दागिने असतात तेवढे सगळे दागिने काढते, एक एक काढते, कानातले काढते, कानातले घालते। तिच्या हातात सोन्याचे कडे असतात, ते सोन्याचे कडे काढते आणि स्वामींच्या श्रीकरात घालते आणि अशी बघत राहते की स्वामी खूप सुंदर दिसतात, तुम्हाला खूप छान दिसतात हे, अशी बघत राहते। थोड्या वेळ बसते, नंतर स्वामी निघत असतात। तेव्हा स्वामी म्हणतात की घ्या घ्या, तुमचे दागिने सगळे परत घ्या। ते बोलते नाही नाही जी, तुम्हाला खूप छान दिसतात, तुम्हाला बरेच असतात। म्हणून स्वामी बोलतात की नाही, तुम्ही घ्या, हे आमच्याकडून म्हणून तुम्ही आमचे म्हणून समजून तुम्ही घ्या। मग स्वामी आपले श्रीकरातले सगळे दागिने काढतात, कानातले काढतात आणि त्यांना स्वतःच्या हाताने ओळगावतात, म्हणजे स्वतःच्या हाताने त्यांना घालतात। आणि हा सगळा प्रकार एक स्त्री बघत असते। नंतर मग स्वामी तिथून निघतात, तेव्हा ती नागारावळी म्हणते की जीजी तुम्ही आमची विचारपूस करत जा यापुढे, आता तुम्ही आधी केलीच नाही पण आता याच्या पुढे करत जा। नंतर ते स्वामी छायागोपाळच्या देवळात जातात। छायागोपाळच्या देवळात बसले असतात, तेव्हा ती स्त्री बघते, तेव्हा ती स्त्री तिथे येते आणि ती बोलते की अरे अरे, ह्या बाईने ना असं असं केलेलं, मला अजून आठवतं आहे की एवढे स्वामींना तिने अर्पण केले आणि स्वामींनी पण तिला परत दिले सगळे। मग तिला असं मनात येतं की मी पण स्वामींना अर्पण करेन, स्वामी मला पण परत देतील, असा भाव येतो तिच्या मनात। मग ती काय करते, तिच्याकडचे जेवढे दागिने असतात तेवढे सगळे दागिने ती पण हळूहळू काढते, स्वामींना तिच्या हातातले दोरे असतात ते दोरे ओळगवते सोन्याचे, तर ते दोरे ओळगवते, स्वामींना ते सगळं घालते, बाहुभूषणे सगळे घालते आणि मग ती पण थांबते थोड्या वेळ। मग स्वामी म्हणतात की जा तुम्ही आता। तर मग ती बोलते जीजी जाऊ, तर बोलतात जा। नंतर मग ती जाते, तिला असं घाबरते ती की अरे बापरे, आता माझे दागिने भेटणार की नाही भेटणार, म्हणून ती अशी घाबरत घाबरत जाते, अर्ध्या रस्त्यात जाते, अर्ध्या रस्त्यातून परत येते आणि म्हणते की जीजी मी जाऊ, बोलतात जा। नंतर स्वामी ती परत येते थोड्या वेळाने की जीजी खरंच जाऊ, जा जा, असं ती 3 वेळा करते की जा। नंतर शेवटी 4थ्या वेळी स्वामी म्हणतात की या बाई तुमचे दागिने घ्या आणि मग जा। मग स्वामी त्यांचे दागिने सगळे ते काढून देतात त्यांना आणि मग ते जातात। ही झाली 2री लीळा, छायागोपाळच्या बाईया दोरे ओळगविले। 3री लीळा आहे जात्यंत क्रीडे लघुत्व प्रकटी करणे। तर पैठणला स्वामी असतात, तेव्हा तिथे बाईसा असतात त्यांच्यासोबत, बाईसा आणि नाथोबा असतात। तर स्वामी म्हणतात की बाईसा तुम्हाला एक खेळ दाखवू, जातांदळपणाचा खेळ दाखवू। तर बाई म्हणतात जातांदळपणा काय असतो, म्हणतात जातांदळपणा ना, हे जातांदळ असतात ना ते बाहुबली असतात, त्यांचे ना दंड खूप ताकदवर असतात। तर ते काय करतात, आपले स्वामी म्हणतात की आम्ही तुम्हाला असा खेळ सांगतो, मग आपण खेळूया तो। मग स्वामी काय करतात, आपल्या बोटं अशी गुंफवतात एकमेकांमध्ये आणि अशी डोक्यावर ठेवतात, श्रीमुकुटावर ठेवतात आणि काय बोलतात की एका बाजूला एका दंडाला बाईसा लटकतील, एका दंडाला नाथोबा लटकतील, असे ते हात ठेवतात डोक्यावर श्रीमुकुटावर। आणि मग स्वामी म्हणतात की आता मी गिरकी घेणार आणि जो पडेल त्याच्यावर डाईल, असं म्हणतात। आणि मग स्वामी एका बाजूला बाईसा लटकतात, एका बाजूला नाथोबा लटकतात आणि असं बघायला गेलं तर नाथोबांचं वजन बाईसांपेक्षा जास्त होतं। मग जशी स्वामी गिरकी घेतात ना तसे नाथोबा जोरात पडतात आणि ते पडतात, मग आलं नाथोबांवर डाईल। मग नाथोबा पण सेम करतात, ते करतात की त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात, एका दंडाला बाईसा लटकतात, एका दंडाला स्वामी लटकतात। मग स्वामींपेक्षा बाईसांचं वजन जास्त आहे, मग बाईसा जोरात पडतात। मग बाईसांची जेव्हा डाईन येते तेव्हा बाईसा डोक्यावर हात ठेवतात, पण ते जेव्हा दोघे लटकायला जातात तेव्हा बाईसांचे हात सारखे सटकत असतात। मग त्या शेवटी मग स्वामींनी तो खेळ थांबवला आणि तेवढ्यात ना तिथे एक साप येतो। तर नाथोबा म्हणतात की जीजी साप आला, साप आला। तर स्वामी म्हणतात जा जा, धरा मग त्याला। आणि नाथोबा काहीच विचार न करतात, अरे साप आहे मला चावेल वगैरे, असं काहीच विचार न करता सरळ जातात आणि त्याला धरायला जातात। मग स्वामी त्यांना थांबवतात, मंडळी का थांबा थांबा नका। मग त्याला शेवटी सुसू करून असं हे करतात। यातून आपल्याला उद्देश काय होतो की मंडळीकांसारखे आपल्याला आज्ञाधारी बनायला पाहिजे। स्वामींनी एक शब्द म्हटला
की जा करा, तिथे ते गेलेच पाहिजेत. त्यावेळी ते आज्ञाधारक आपल्याला बनलं पाहिजे त्यांच्यासारखं. या अशी ही लीळा होती. यावर स्वामींचे श्रीकर आठवायचे आणि स्मरण करताना आपल्याला हे आठवलं पाहिजे की स्वामींनी कसा खेळ खेळला, साळगोपाळच्या बाईंनी कसे दोरे ओळगविले, नागरावळींनी कसे कडे ओळगविले, हे आपल्याला आठवलं पाहिजे स्मरण करताना. क्षेमालिंगन, यावरील जेतुली क्षेमालिंगन आहे तेतुली आठवली. आपण क्षेमालिंगन कोणाला देतो? सगळ्यांना तर देत नाही. ज्यांच्यावर आपलं खरंच जास्त प्रेम असतं त्यांनाच आपण क्षेमालिंगन देतो. उगाच सगळ्यांना असं देत फिरत नाही. तर स्वामींनी पण अशा बऱ्याच भक्तजनांना दिलं, पण त्यातील दोन लीळा मी सांगण्याचा प्रयत्न करते. एकदा ना औसा बाईसा आणि स्वामींचं संध्याकाळचा पूजा अवसाची वेळ असते. त्याच्या आधी औसा म्हणतात, बाईसा औसांना म्हणतात की आऊ जा जरा तिथे विस्तव आहे का बघून ये. विस्तव म्हणजे कोळसा, चुलीमध्ये कोळसा आहे का बघून ये. तर आऊ जातात, बघतात की कोळसा नाही आहे, पण त्या काही सांगत नाही आणि येऊन तशाच बसतात. तर नंतर मग बाईसा जेव्हा पूजा अवसराची तयारी करायला जातात तेव्हा बघतात तर विस्तव नाही आहे. विस्तव नाही म्हटल्यावर तो विस्तव आणणार कधी, लेट उशीर होणार. तर त्याच्यामुळे बाईसा भडकतात. बाईसा म्हणतात की आऊ तुला मी सांगितलं होतं ना विस्तव आणायला, विस्तव आहे का बघ असं सांगितलं होतं, तू सांगितलंच का नाही मला. तर औसा एकदम उर्मटपणे बोलतात की काय होणार होतं त्यांनी, मलाच सांगितलं असतं ना जायला. तुम्ही जाणार होता की बाबा जाणार होते, मलाच सांगितलं असतं ना शेवटी. असं ऐकल्यावर बाईसांना खूप राग येतो. बाईसा म्हणतात की बघा बघा जीजी कशी नाव घेते ही, तुमचं कसं नाव घेते बाबांचं असं म्हणतात. आणि मग बाईसांचा पट्टा सुरू होतो. मग औसा म्हणतात की नको नको बाबा, ही किटकिट नको, मी जाते एकदाची, माझा जोगवटा काढते मी सरळ आणि बाजूला होते इथून असं म्हणून त्या दुसऱ्या गुंफेत जाऊन निघून जातात. मग बाईसा विस्तव आणतात, सगळा पूजा अवसर वगैरे होतो, रात्र जाते. नंतर स्वामी जेव्हा सकाळी येतात औसांकडे येतात तेव्हा औसांना विचारतात की तुम्ही कधी आलात. तर औसा म्हणतात की काल आले. का? बोलतात की अजून तुम्ही उदासच आहात, अजून राग गेला नाही. तर मग काय बोलतच नाही. मग स्वामी श्रीचरण आपले असे सरळ जवळ करतात, एक जोडतात आणि म्हणतात की इथे नमस्कार करा. तर औसा म्हणतात हे सर्व जग विष्णुमय आहे, इथेच नमस्कार करावा असं काय आहे. तर हे ऐकल्यावर भट्टोबासांना पण वाईट वाटतं. भट्टोबास म्हणतात की जीजी हिला सिद्धी झाली आहे वाटतं. तर स्वामी म्हणतात की सामान्य स्त्रीला सिद्धी होत नाही असं नाही आहे. हे ऐकताच औसांना खूप राग येतो. औसा म्हणतात माझी आणि सामान्य स्त्रीची तुलना करता मी कोण आहे? उपासनांची सून आहे, दीक्षितांची कन्या आहे, नागपंथाचा उपदेश आहे मला, चातुर्वर्णात भिक्षा करते, श्रीकृष्ण भक्ती करते आणि माझी आणि त्या सामान्य स्त्रीची तुलना करता तुम्ही. आणि असं म्हणून त्या रागाने निघून जातात. तर स्वामी विचारतात की तुम्ही आमच्याशिवाय जगू शकता? त्या औसा म्हणतात की हो हो जगेन स्वामी जगन्नाथा, जगेन मी तुमच्याशिवाय असं म्हणून त्या 6 महिने कुठे सरळायला जातात. 6 महिने जातात. त्यांना स्वामींचं नावसुद्धा लक्षात राहत नाही, काही म्हणजे काहीच लक्षात राहत नाही. मग नंतर तिथे ना 6 महिन्यांनी आपल्या स्वामींच्याच उद्देशी असतात, त्या तिथे अशा असतात, सरळायलाच असतात. पण खूप उशीर झाला असतो, 6 महिन्यांनी रात्र झाली असते. मग त्या विचार करतात की अरे एवढी रात्र झाली, आता राहायचं कुठे. तर त्यांना आठवतं की इथे स्वामींची आऊ राहते, मग आपण आऊंकडे जाऊया. तर त्यांचं नाव असतं प्रारब्धा बाईसा, एकविरा बाईसा आणि मदळसा बाईसा. ह्या तिघी जातात औसांकडे आणि औसांना रोज जेवणाचं ताट येत असतं. तर त्या दिवशी त्यांना लवकर येतं, म्हणजे रोजच्या जागेवरून येत नाही, दुसऱ्या जागेवरून येतं. तर त्यांचं जेवण झालं असतं म्हणून औसा म्हणतात त्यांना, त्या बायांना म्हणतात की तुम्ही कशाला उपाशी राहता, जेवून घ्या तुम्ही पण. म्हणून त्या स्टार्टिंग आधी नाही बोलतात, नंतर ते जेवतात. नंतर जशा ज्या जेवतात तशा सुखाने ढेकर देतात की श्री चक्रधरा बरं वाटलं जेवले असं ऐकताच औसांना एवढा आनंद होतो की अरे रे तुम्ही माझे श्रीचक्रधराचे, तुम्ही माझ्या श्रीचक्रधराचे असं बोलत त्या खूप आनंद होतात. त्यांना नंतर खूप दुःख पण होतं की अरे मी माझ्या स्वामींशिवाय एवढे दिवस राहिली कशी, मला एवढी आठवणसुद्धा आली नाही माझ्या स्वामींची, कशी मी अशी जगते एवढे दिवस. आणि मग तिथून रात्रभर त्या अशाच जागे राहतात आणि झोपत नाहीत रात्रभर. 4 प्रहर तशाच असतात त्या. आणि जशी सकाळ होते तशी त्याच वस्त्रानिशी भरलेली गुंफा तशीच सोडतात त्या आणि पटकन धावत येतात आपल्या स्वामींना भेटण्यासाठी. तर स्वामी पण इकडे सकाळचा पूजा अवसर झाला असतो. स्वामी म्हणतात की आज कोणीकडे जायचं खेळायला. तर स्वामी बाकीचे भक्तजन बोलतात, कोणी म्हणतं चिन्नसईला जाऊ, कोणी कुठे म्हणतं.
तर मग स्वामी म्हणतात आज नायकांना समोर जाऊ आपण असं म्हणतात आणि ते पण अर्ध्या रस्त्यात येतात आणि मग तिथे एक वृक्ष असतं, झाड असतं निंबाचं. त्या झाडाखाली स्वामी बसतात. इथून आऊसा येतात. आऊसा बघतात स्वामींना की अरे स्वामी आहे तिथे आणि स्वामींना ना ती बघू शकत नाही. एवढं तिला दुःख होतं की मी स्वामींशिवाय एवढी कसं राहिली आणि मी किती उन्मटपणे बोलली आहे स्वामींशी, किती मी दुखवलं आहे स्वामींना. असं करून त्या पाठ फिरवतात स्वामींकडे आणि खूप दुःख करू लागतात. मग स्वामी येतात आणि स्वामी आऊसांना क्षेमालिंगन देतात. म्हणतात की आम्ही तुम्हाला नव्हतं पाठवलं, तुम्हीच गेलात असं म्हणतात आणि त्यांना शांत करतात जरा. मग त्या शांत होतात आणि त्यावर आऊसा काय म्हणणार, तर आऊसा म्हणतात की जीजी आता नायकाला कुठे पाठवू नका, तुम्ही खूप उशीर लावला तो, असं त्या उलट स्वामींनाच म्हणतात. अशा प्रकारे स्वामींनी आऊसांना क्षेमालिंगन दिलं. तर दुसरी आहे भट्टोबासांची. स्वामी रुद्रपूरला भट्टोबासांना पाठवतात. तर एकदा काय होतं, स्वामींनी औदास्य स्वीकारलं असतं. स्वामी भट्टोबासांना म्हणतात की तुम्ही इथून निघून जा, इथे तुम्ही अजून थांबू नका. तर हे ऐकताच भट्टोबासांचं एकदम धस होतं. बोलतात काय झालं माझं असं, मला का असं. त्यांना वाटलं की अजून पुढे काहीतरी बोलतील, पण नाही. स्वामी बोलतात नाही तुम्ही जा इथून, आता इथे तुम्ही अजून थांबू नका. स्वामी भट्टोबास विचारतात काय झालं काय असं, मी काय करू. तर मग स्वामी बोलतात की तुम्ही अजून इथे जरा राहिलात तर तुमच्यासोबत असं काहीतरी होईल ज्याने तुम्ही कायमचे दूर जाल आमच्यापासून आणि तुम्हाला आठवणारसुद्धा नाही की असे कोणी स्वामी होते, असे कोणी आपले देव आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही. मग ते भट्टोबास हे ऐकताच मग ते पण घाबरतात आणि ते विचार करतात की जायचं कुठे. तर मग ते विचार करतात की आपण रुद्रपूरला जायचं. मग ते रुद्रपूरला जातात. 1 महिना होऊन जातो. 1 महिना झाल्यानंतर मग तिकडचे भक्तजन येतात इथे. त्यांना काय नीट राहावत नव्हतं स्वामींशिवाय, त्यांना स्वामींचा विरहच सहन होत नव्हता आधीपासूनच. तर ते नीट अशी भिक्षा मागायचे नाही, रडत सगळं असं मरत करत होते हळूहळू का. नंतर मग तिकडचे भक्तजन येतात स्वामींकडे. स्वामी विचारतात श्रीप्रभू बाबा निकेनी राज्य करत असती. तर जी निकेनी करती. तिथे वानरेश नावाचा एक ब्राह्मण आहे, तो कसा आहे. बोलतात जी आहे ठीक आहे तसा, पण बोटावर दिवस काढतायत सध्या, जरा हालत त्यांची खराबच आहे असं म्हणतात. त्यानंतर स्वामी म्हणतात की ठीक आहे. नंतर थोड्या दिवसांनी स्वामी भक्तजनांना तिथे जाणार असं त्यांच्याकडे निरोप पाठवतात की तिथे नागदेव म्हणून आहेत ना, त्यांना सांगा की जोपर्यंत आम्ही बोलवत नाही ना तोपर्यंत यायचं नाही ते. आणि नंतर ते भक्तजन जातात स्वामी भट्टोबासांकडे गेल्यावर ते म्हणतात की स्वामींनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे. भट्टोबासांना वाटतं की अरे मला बोलवलं असेल आता, म्हणून ते असे जरा खुश असतात. नंतर तो निरोप ऐकताच त्यांना की स्वामींनी सांगितले इथे बोलवलं नाही तुम्हाला, की आम्ही बोलवल्याशिवाय तुम्ही यायचं नाही इथे असं तुम्हाला सांगितलं. ते हे ऐकताच त्यांचं अजूनच गर्भकाळ होतात. त्यांना अजून दुःख व्हायला लागतं की अरे मी काय केलं आहे असं, ज्याची मला एवढं दूर लोटतात स्वामी की मला जवळसुद्धा करवत नाही आहे त्यांना आता, असं त्यांना वाटायला लागतं. नंतर मग थोड्या दिवसांनी परत तिकडचे भक्तजन येतात रुद्रपूरहून. तर ते स्वामी परत विचारपूस करतात की श्रीप्रभू बाबा निकेनी राज्य करती. तर निकेनी करती. तर नागदेव कसा आहे, तर नागदेवाची जी आत्ता बरं आहे, आत्ता सकाळी दिसला उद्या दिसेल की नाही सांगणं बरं नाही आहे, हे ऐकतात स्वामी. नंतर थोड्या दिवसांनी तिकडे दुसरे ब्राह्मण जाणार असतात. तर त्यांच्याकडे निरोप पाठवतात की तुम्ही जा तिथे आता आणि नागदेवाला भेटा पहिला. श्रीप्रभू बाबांना आधी नाही भेटायचं, पण नागदेवांना आधी भेटायचं आणि सांगायचं की तिथे जा आणि सांगा की तुम्हाला पैठणला बोलवलं आहे. ज्या स्थानी ज्या अवस्थेत असाल तिथून तसेच्या तसे निघा, हे तुम्हाला भेटण्यासाठी उतावळी झाले आहेत. स्वामी तुम्हाला भेटण्यासाठी उतावळी झाले आहेत. आणि ते भक्तजन पण लवकर जातात, ब्राह्मण जातात लवकर आणि स्वामींचा निरोप त्या भट्टोबासांना सांगणार की तुमच्यासाठी ना निरोप पाठवला आहे स्वामींनी. तर हे ऐकताच भट्टोबासांना अजून दुःख होतं की अरे देवा आता मला का इथून पण दूर लोटणार की काय रे माझ्या कर्मा, मला इथून पण आता लांब पाठवणार, असं करत ते अजून दुःख करतात. आणि जसंच ते भक्तजन सांगतात की नाही तुम्हाला आता स्वामींनी सांगितलं की ज्या अवस्थेत असाल जिथे असाल तिथून पैठणला बोलवलं आहे, स्वामी तुम्हाला भेटण्यासाठी उतावळे झालेत. हे ऐकताच त्यांना एकदम स्फूर्ती येते. तसेच्या तसे ते आपल्या शिवबाबांकडे जातात. जी मला गोसाव्यांनी बोलवलं आहे मी जाऊ. तर स्वामी शिवबाबा म्हणतात जाय ना मेले, जाय म्हणे. आणि ते पण तसेच निघतात. भिक्षा पण ते मागत नाहीत, रस्त्यात चालता भिक्षा करतात. झोप लागायला नको म्हणून ते ना वडाच्या पारंब्या असतात त्या पारंब्यांना पकडून झोपतात. का तर आपल्याला झोप लागली तर अजून लेट होईल, आपल्याला अजून उशीर होईल,
त्याच्यामुळे आपले स्वामी आपली वाट बघतात, त्यांना अजून किती उतावळे ठेवणार. आणि मी माझ्या स्वामींना कधी भेटणार आता याच्यावर लवकरात लवकर भेटायचं आहे मला. आणि त्यांचा ना हाडांचा पूर्ण पिंजरा झालेला, का तर आधीच त्यांना नीट खाणं पिणं नव्हतं, भिक्षा मागत नव्हते नीट. त्याच्यामुळे त्यांचं एकतर अशक्तपणा होता, त्याच्यामुळे त्यांना फास्ट चालता येत नव्हतं, पटापट चालता येत नव्हतं. कसं करत ते अर्ध्या रस्त्यात पोचले. स्वामी पण तिथून पैठणला आले होते. तर पैठणला आल्यानंतर स्वामी तिथे येऊन उभे राहतात, बघतात. तर तिथून श्रीबुवा बटोबासांनी जसं स्वामींना बघितलं ना, तसंच ते तिथून धावत सुटले आणि श्रीचरणा लोटांगण घातलं आणि खूप दुःख करायला लागले, खूप रडायला लागले की जीजी मी कसा राहिलो मी. खूप काही त्यांना बोलायचं पण सुचत नव्हतं, नुसते रडत होते, फक्त रडत होते. ते दुःखच एवढं होतं त्यांना की काय बोलणार त्याच्या पुढे. म्हणून ते स्वामी बोलतात की स्वामींनी मग त्यांना श्रीकर असं थोडंसं उचललं आणि म्हणाले की उठा नागदेया, आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला क्षेमालिंगन द्यायचं आहे. आम्ही उतावळे झालो तुमच्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी. असं करून ते उठवतात त्यांना, बटोबासांना, आणि उठवून त्यांना मग क्षेमालिंगन देतात. बटोबास का थांबतच नाहीत, सारखे रडतात, सारखे. लहान बाळ कसं रडतं आईला खूप वर्षांनी भेटल्यानंतर, खूप महिन्यांनी भेटल्यानंतर आपली काय अवस्था होते, तशी बटोबासांची झालेली. सारखे रडतात. नंतर स्वामी आपल्या कुरवाळतात त्यांना की वानऱ्या नको, उगे गा, आता नाही पाठवणार तुम्हाला इथून लांब मी, असं म्हणत त्यांना क्षेमालिंगन दिलं आणि त्यांना शांत केलं. अशा प्रकारे या 2 लीळा आपण स्मरण करताना आठवायला हव्या. ज्याच्या घरी हरीचा कर त्याच्या घरी हरीचा कर. याचा अर्थ असा होतो ना की ज्याच्या घरी म्हणजे आपलं स्मरण असलं पाहिजे, की आपण असं स्मरण केलं पाहिजे ना की आपल्या घरावरती ना स्वामींचा हात आला पाहिजे. ज्याच्या घरी हरीचा कर म्हणजे आपलं स्मरण असं पाहिजे की आपल्या घरावरती हात आला पाहिजे, आपल्यावरती हात आला पाहिजे, तर आपल्याला स्वामी सांभाळतील. त्याच्यासाठी आपण तसं स्मरण केलं पाहिजे. लीळा आठवून स्मरण केलं तर अजून लवकर होणार. दंडवत.